या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो। संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक व अभ्यासक होते। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केलं। आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला। 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांची पुण्यतिथी म्हणून देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी कोल्हापूरच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला ज्ञानवंदना, एक पेन, एक वही, एक पुस्तक अर्पण करून करण्याचा उपक्रम राबवला जातो। हा उपक्रम गेली 7 वर्ष लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने राबवण्यात येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणारे अभिवादक पेन, पुस्तक, वही अर्पण करतात। यातून जमलेले पुस्तक, पेन, वही यांचं वाटप अति दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना केले जातं। या सामाजिक उपक्रमासाठी कोल्हापूरकर भरभरून प्रतिसाद देतात। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक भेट देऊन ज्ञानवंदना करतात। कोल्हापुरातील अशी ज्ञानवंदना ही कौतुकास पात्र आहे। कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची एक हाती सत्ता मिळवल्यानंतर माजी आमदार के.पी. पाटील यांनी कागलमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। कारखाना निवडणुकीत खंबीर साथ दिलेल्या मंत्री मुश्रीफ यांचं के.पी. पाटील यांनी पाय धरले आणि गळाभेट घेऊन निवडणुकीत केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कागल तालुक्यातील बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची एक हाती सत्ता मिळवल्यानंतर माजी आमदार के.पी. पाटील यांनी कागलमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। कारखाना निवडणुकीत खंबीर साथ दिलेल्या मंत्री मुश्रीफ यांचं के.पी. पाटील यांनी पाय धरले आणि गळाभेट घेऊन निवडणुकीत केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। 4 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यात के.पी. पाटील यांनी पुन्हा बाजी मारल्याने आता विधानसभा निवडणुकीतही पाटील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दावेदार असणार आहेत। मंत्री मुश्रीफ यांचे पाय धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल होत आहे। कोल्हापुरात असलेले संभाजीनगर बस स्थानकास छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करावं असं पत्र शासनास दिले आहे। ती मागणी पूर्ण होईल। तसेच सदरचे बस स्थानक जानेवारीपासून सुरू करावा। या बस स्थानकामधून 4 तालुक्यात जाणाऱ्या बसेस सुरू होतील। तसेच नागरिकांच्या समस्या सुटतील असं मत माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय। शहरामध्ये 2 बस स्थानक आहेत, एक मध्यवर्ती आणि एक संभाजीनगर बस स्थानक। अनेक वर्ष संभाजीनगर बस स्थानकांची दुरावस्था होती आणि म्हणून पूर्वी परिवहन राज्यमंत्री असताना 10 कोटी रुपयाला मंजूर केले आणि त्याचं काम आता पूर्णत्वाला जवळजवळ त्या ठिकाणी आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर बसस्थानक अशा पद्धतीचं त्याला नामकरण व्हावं अशी सगळ्यांचीच आमची प्रामाणिक मागणी आहे। आमदारांनी तसं पत्र शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं तर गगनबावडा, राधानगरी, भुदरगड किमान एक 4-5 तालुक्याला जाणाऱ्या बसेस ह्या इथनं सुटल्या आणि मुंबई पुण्याला जाणाऱ्या सुद्धा काही बसेस या भागातून सुटल्यात। कारण की आपण शहराचा विचार केला तर उपनगरातून जाणारा एसटीला जाणारा वर्ग प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आणि म्हणून या उपनगरातल्या लोकांच्या सुविधा आणि मॅक्झिमम बसेस आता पूर्वी एस.टी. स्टँडची अडचण होती, बसेस सोडवायला मर्यादा होत्या, परंतु आता अद्यावत असं बसस्थानक झालेलं आहे। अगदी आपण बघितलं तर मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर असं बसस्थानक आपल्याला उपलब्ध त्या ठिकाणी झाले आणि म्हणून इथून मॅक्झिमम बसेस कशा जाता येईल हा प्रयत्न आमचा पुढच्या काळात राहील आणि
थोडं काम अजून पेंडिंग असलं तरी कामकाज सुरू करावं. किमान जानेवारीमध्ये इथून बसेस जाव्यात अशी जानेवारी अखेरपर्यंत किमान बसेस या ठिकाणी सुरू व्हाव्यात अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दत्त दालमिया असुर्ले पोर्ले या कारखान्यावरती मंगळवारी FRP अधिक 100 रुपये या मागणीसाठी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू होतं. दालमिया कारखान्याचे 3200 रुपये प्रमाणे पहिली उचल जाहीर केली होती. त्यानंतर सायंकाळी कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीची FRP अधिक 100 रुपयाची मागणी मान्य करत 3300 रुपये पहिली उचल उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून उर्वरित 84 रुपये कारखाना व्यवस्थापनेच्या मान्यतेनंतर जमा करण्यात येणार असल्याचं कारखाना प्रशासनाने सांगितलं आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. व्यवस्थापन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं सकाळपासून दीर्घकाळ अशी चर्चा होत होती. आमची भूमिका अशी होती की दालमिया कारखान्याची गेल्या वर्षीच्या रिकव्हरीवर आधारित अशी FRP ही 3284 रुपये बसते आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो एक फॉर्म्युला ठरलेला आहे, यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP अधिक 100 रुपये त्या फॉर्म्युल्यानुसार दालमिया ग्रुपनं या दत्त असुर्ले पोर्ले कारखान्याची जी FRP आहे ती 3284 अधिक 100 असं 3384 रुपये दिले पाहिजेत. या मुद्द्यावर आम्ही सकाळपासून ठाम होतो. परंतु या कॉर्पोरेट कंपनीचा जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत त्यांच्या मान्यतेशिवाय इथल्या युनिट हेडना एवढा मोठा आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळं, कारण टनाला 184 रुपये वाढवून द्यायचे होते, त्यामुळं शेवटी FRP जे 3284 रुपये होते आणि इथल्या युनिट हेड जे रंगाप्रसाद आहेत त्यांनी आपल्या अधिकारामध्ये त्याच्यामध्ये 16 रुपयाची भर घालून 32 रुपयाची पहिली उचलली, 33 रुपये त्यांनी आपल्या अधिकारामध्ये केली आणि उर्वरित 84 रुपयासाठी दालमियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मान्यतेनंतर हे 84 रुपये उत्पादकांना देण्याचं त्यांनी मान्य केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हे मान्य झालं. उद्या सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, दालमियाचे युनिट हेड रंगाप्रसाद आणि स्वाभिमानीचे प्रतिनिधी यांच्यात हा एक लेखी करार होणार आहे आणि या अटीवरच आज हे आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे. तूर्त आता 3200ची पहिली उचल 3300 झालेली आहे, परंतु जोपर्यंत उरलेले 84 रुपये मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. सरकारी कागदालाही आता महागाईची झळ बसत आहे. ऑनलाईन काढण्यात येणारा 7/12ही आता महाग झाला आहे. यापूर्वी 15 रुपयाला मिळणारा 7/12 उतारा आता 25 रुपयाला मिळणार आहे. 7/12 ऑनलाईन झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच नागरिकांना उपलब्ध होतो. याकरिता नागरिकांना प्रति 7/12 15 रुपये शुल्क भरावे लागते. आता त्यात सरकारने वाढ केली आहे. यापुढे 15 रुपयांचा 7/12 25 रुपयांना मिळणार आहे. पहिल्या 2 पानांसाठी ही रक्कम आकारली जाईल. त्यापुढील प्रत्येक पानाला 2 रुपये अतिरिक्त शुल्क आकारली जाणार आहे. खरेदी विक्रीची फेरफार वगळता वारस नोंद, बोजा नोंद, बोजा कमी, नाव कमी यादी 8 प्रकारच्या फेरफार नोंदवण्यास आता शुल्क भरावे लागणार आहेत. यापूर्वी फेरफार अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहे. यामुळे ज्या फेरफार संबंधितांना सेतू केंद्र, माही सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र आदीद्वारे कराव्या लागतील त्या ठिकाणी प्रत्येक फेरफार अर्जासाठी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्यास आता गती आली आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या 8 दिवसात ती पूर्ण होणार आहे. यामुळे जानेवारी महिन्यात हा आराखडा राज्य शासनाला सादर होईल. या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. अंबाबाई मंदिरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक कोल्हापुरात येऊ लागले आहेत.
भाविकांच्या वाढत्या संख्येने पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि सुरक्षितता याकरिता अंबाबाई मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। याकरिता या परिसराचा पुनर्विकास करण्याचा विचार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अंबाबाई मंदिराभोवतीलचा सर्व परिसर खुला करून त्याचा योग्य प्रकारे विकास केला जाणार आहे। त्याद्वारे भाविकांना सुविधा देण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत। याकरिता अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूला भाऊसिंगजी रोड, ज्योतिबा रोड, महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिर रस्ता असा सुमारे 3.5 एकरचा परिसर विकसित होणार आहे। महामानवाचा 67वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। यावेळी देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले होते। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोकांची हजारो संख्येची गर्दी पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे। यंदाचा हा 67वा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्यानिमित्तानं आंबेडकर अनुयायींना दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे। चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटल्याचं पाहायला मिळालं। देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत दाखल झाले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या या आंबेडकर अनुयायांना राहण्यासाठी तात्पुरता निवास, सीसीटीव्ही कॅमेरा, LED टीव्ही, हिरणी कक्ष उभारण्यात आलाय। तसेच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 250 अधिकारी, 2000 कर्मचारी, CRFच्या 9 तुकड्या, RPFचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरविणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे 18,000 जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलाय। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला होता। आताही जो निर्णय येईल त्याचा सन्मान केला जाईल। आम्ही आमच्या हक्काचं OBC आरक्षण मागत आहोत। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही, त्यामुळे आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे, असं आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना OBC मध्येच आरक्षण पाहिजे, तेच आम्ही मिळवणार आहे। त्याशिवाय आम्ही बोलणं योग्य नाही। निर्णय येईल तो सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला, आता येईल त्याचाही केला जाईल। परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं OBCतलं मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही। त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि OBCतूनच घेणार, यावर सुद्धा आम्ही ठाम आहेत। महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण सगळेच मराठा कुणबी होत आहेत, असं वक्तव्य मंत्री आणि OBC समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि OBC मध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। आज दुपारी 1:30 वाजता क्युरेटिव्ह मिशनवर चर्चा होणार आहे। मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, मी क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या OBC मध्ये, तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता खरं चाललेलं आहे ना। आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता OBCचा आयोग राहिला नाही, आता मराठा आयोग झालेला आहे। जरांगे पाटील म्हणाले की भुजबळांमुळे सामाजिक आणि शैक्षणिक सुद्धा आरक्षण आम्हाला मिळू शकलेलं, असं तुमच्यावर टीका केली होती। त्याचं ते रोजचं काम आहे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे। हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी सर्व खासदारांना संभाजीराजेंनी एकत्र येण्याचं आवाहन पत्रातून केलं आहे।
दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळवण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. आता छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्यासाठी पत्र लिहिले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचा उल्लेख करत सर्व खासदारांना संभाजीराजांनी एकत्र येण्याचे आवाहन या पत्रातून केलं आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.